फ्रेंड्स, परिपूर्ण जेवण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर फ्रेंड्स, पावसाळा सुरू झाला की बाजारात आळूची पानं मुबलक प्रमाणात दिसू लागतात। आळूच्या पानांमध्ये खूप सारे जीवनसत्व असल्यामुळे आपल्याला महिन्यातून 2 ते 3 वेळा तरी आळूच्या पानांचा आपल्या आहारात नक्की समावेश करायला हवा। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी आळू वडी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत। तर फ्रेंड्स, आजची जी रेसिपी आहे ती मी बनवलेली नसून माझ्या आईने बनवलेली आहे। तर माझ्या आईच्या पद्धतीची आळू वडी तुम्हाला कशी वाटते ते मला व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा। तर सर्वात आधी इथे एक मोठी वाटी बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे। त्यामध्ये पाव टेबलस्पून सोडा घालायचा आहे। त्याचबरोबर 1 टेबलस्पून ओवा घेऊन त्याला चोळून यामध्ये घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा तिखट घालायचं आहे। तिखटाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता। त्यानंतर इथे अगदी थोडं पाणी घालून आपल्याला या पिठाला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आणि घट्टसरही ठेवायचं नाही। पीठ मिक्स करत असताना आपल्याला थोडं पाणी घालूनच मिक्स करायचं आहे, एकदम त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं नाही। आणि सर्वात शेवटी पीठ व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे त्याला 1 मिनिटांपर्यंत फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गाठी राहणार नाहीत आणि पीठ सॉफ्ट होईल। तर इथे अशा प्रकारे आळू वडीसाठीचं पीठ रेडी झालेलं आहे। त्यानंतर एका ताटामध्ये आळूचे पान देठ काढून त्याला अशा पद्धतीने उलटं ठेवायचं आहे आणि आपण जे बनवलेले पीठ आहे ते पीठ अशा पद्धतीने या पानावरती व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे। सर्व पान पीठ लावून व्यवस्थितपणे कव्हर करून घ्यायचं आहे। पानावरती पीठ लावत असताना ते एकदम जाडसरही लावायचं नाही आणि एकदम पातळही लावायचं नाही। तर इथे आता पीठ लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने पानाला आपण व्यवस्थितपणे फोल्ड करून घ्यायचं आहे। पूर्ण शेवटपर्यंत त्याला फोल्ड करून झाल्यानंतर पान खूप मोठे असल्यामुळे त्याला आपण सेंटरने कट मारून घ्यायचं आहे। तर सेम अशाच पद्धतीने दुसरे राहिलेले पानं पण आपण पीठ लावून तयार करून घ्यायचे आहेत। खूप जणांच्या घरामध्ये जेव्हा आपण पुरणाचा स्वयंपाक केला जातो तेव्हा भजी बनवताना त्यासोबतच ही आळू वडी देखील नक्की बनवली जाते। त्याचबरोबर गौरी गणपतीच्या नैवेद्याला सुद्धा आळू वडीचा खूप मान आहे। तर इथे अशा प्रकारे आता सर्व आळू वड्या लावून झाल्यानंतर जे पीठ शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याला पातळ करून घ्यायचं आहे। त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, त्याला अशा प्रकारे पातळ केलेलं आहे। तर इथे आता आळू वडी तळण्यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। तर आता इथे पीठ लावून घेतलेले जे पान आहेत ते एक करून या पिठामध्ये बुडवायचे आहेत आणि तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत। 2 पाने इथे तेलामध्ये सोडलेले आहेत आणि आता लो टू मीडियम फ्लेमवरती याला आपल्याला एकदम छान असं खरपूस लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, तुम्ही आळूचे पानं जेव्हा पण बाजारामधून घेत असता तर तेव्हा घेत असताना आळूच्या पानांचे जे देठ असतात तर ते काळे देठ असलेलेच आळूचे पानं घ्यायचे आहेत। त्याचबरोबर फ्रेंड्स, आळूच्या पानांसोबतच आळूच्या पानांचे जे देठ असतात त्याच्यापासून पण एक खूप छान अशी भाजी तयार करता येते। त्याची पण रेसिपी मी तुम्हाला एकदा नक्की दाखवणार आहे। तर इथे अशा प्रकारे आपल्या ज्या आळू वडे आहेत ते एकदम छान खरपूस लाल रंगावरती तळून रेडी झालेले आहेत। तर आता या आळू वड्यांना एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे अशा प्रकारे एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी आळू वडी सर्विंगसाठी रेडी झालेली आहे। तर फ्रेंड्स, आळू वडी बनवण्याची सर्वांची खूप सारी वेगवेगळी पद्धत असते। तर आज मी माझ्या मम्मीने बनवलेली जी स्पेशल आळू वडीची रेसिपी आहे तर ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आळू वडी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुम्हीही कशा पद्धतीची आळू वडी बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायलाही विसरू नका। चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।